तरी आम्ही वा झाला आपला. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ तीन करून रेडी झाले. आज बरं आहे मंगळवार, सगळं आता आंघोळ वगैरे आपल्या आवरून झाल्या. आता आज मंगळवार म्हटल्यावर बजरंगबलीच्या दर्शनाला जायचं आहे. सगळ्यात पहिला आता देवपूजा करायला, देवपूजा आवरून घेऊया, ब्रेकफास्ट करायला जाऊया देवाच्या दर्शनाला. मस्तपैकी नाश्ता करायचा आहे. नाश्त्याला करायचा उत्तप्पा. उत्तप्पा करण्यासाठी असा तवा घ्यायचा आणि पीठ, तांदळाचं पीठ आहे, ह्याच्यामध्ये टमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर घालायची बारीक कापून. तर हे तयार आहे आपलं. फक्त याच्यावर आपल्याला बनवायचा उत्तप्पा. जरा यावर पाणी टाकून घ्यायचं, असं चाळ करून होते बघा. तर मित्रांनो इथे तेल आहे, असं तेल घ्यायचं, जरा असं तेल लावून घ्यायचं असं याला. नंतर हे असं घ्यायचं, यातनं गोल करायचा प्रयत्न करायचा. तरी आम्ही वा झाला आपला. तर असं भाजायला चालू झालं की यातनं बसकं छिद्र पडते त्यातनं बघा. हा काय बारीक बारीक छिद्र पडालेत. म्हणजे आपला उत्तप्पा तर झाला आहे, कारण आकार वेगळा झाला आहे. चालायचं तेवढं, पोटात जाऊन मोडणारच आहे. तर मित्रांनो बघा, भाजल्यावर असं निघते आपाप. बिन मोडता निघलं की नाही, मनाला की वेगळी शांती मिळते. हा असं कच्चा करून असं गेलं की झाला आपला उत्तप्पा. आणि असं मित्रांनो याच्यावर जरासं तेल चिपडून घ्यायचं. सारखं डिवचत बसायचं नाही, याला राग येतोय. राग आला की मोडते. मग सारखं डिवचत बसलं की नाही, आता आपल्याला कोणतरी डिवचलं तर कसं होणार. तसं राग येते, तसं याला पण राग येते. ते भाजून झालेलं आहे. असं काढायचं प्लेटमध्ये. प्लेट कुठली आहे? तर मित्रांनो उत्तप्पा आपला सक्सेसफुली झालेला आहे. आता स्पंज डोसा करूया आपण उत्तप्पाचा. कसा होते बघूया. स्पंज डोसा म्हणजे कसं असते, बारकं बारकं टाकायचं जरा. आता छिद्र पडायला चालू होते बघा हळूहळू. तर मित्रांनो तीन स्पंज डोसा झाले बघा आपलं. असं काढायची आहे. हे बघा असे तीन स्पंज डोसे झालेत आपले. चला आता मस्तपैकी याचा आस्वाद घेऊया. आता मस्तपैकी ड्रॉइंग काढायची वेळ झाला, ड्रॉइंग काढूया. हे बघा सेटअप आपला कसा झाला आहे. तर चला मस्तपैकी ड्रॉइंग काढूया आणि आजचा ब्लॉग ते सेंड करूया. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.